नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन काळे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, बंगालच्या खाडीमध्ये कमी दाब क्षेत्र 3 सप्टेंबर रोजी तयार झालेलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रातील काही भागामध्ये पुन्हा मुसळधार स्वरूपाचा पाऊस तर काही भागामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 4 सप्टेंबर ते 6 सप्टेंबरचा महाराष्ट्र त्याचप्रमाणे इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत. त्याचप्रमाणे कोणत्या भागात ढगफुटी स्वरूप पाऊस होणार आहे याची माहितीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा. नमस्कार शेतकरी बांधवांनो, दिनांक 3 सप्टेंबरच्या दरम्यान बंगालच्या खाडीत बालसोर ते भुवनेश्वरच्या दरम्यान एक कमीदाब क्षेत्र तयार झालेले आहे आणि या कमीदाब क्षेत्राची तीव्रता ही 4 सप्टेंबर रोजी वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे 4 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील दोन्ही विभागामध्ये मुसळधार स्वरूपाचा तर काही ठिकाणी ढगफुटी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 4 सप्टेंबर रोजी नाशिक, मालेगाव, जळगाव, धुळे, बुऱ्हाणपूर या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये ढगफुटीसुद्धा होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, जालना, नांदेड आणि परभणी या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे पश्चिम विदर्भात मात्र पावसाचे प्रमाण काहीसे कमी असेल, परंतु पश्चिम विदर्भातील खामगाव, अकोला, अकोट, त्याचप्रमाणे अचलपूर, मोर्शी, वरुड या भागामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे वाशिम, कारंजा, यवतमाळ, पांढरकवळा, दारव्हा आणि डिग्रस या ठिकाणीसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर मुंबई ते कोकण किनारपट्टीवर मात्र हलक्या स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 4 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरात, मध्य प्रदेशमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये काही ठिकाणी ढगफुटीसुद्धा होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, दिल्ली, पंजाब आणि हरियाणा या राज्यातसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस 4 सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 5 सप्टेंबर रोजीसुद्धा महाराष्ट्रातील पुन्हा दोन्ही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. जसे की नाशिक, मालेगाव, धुळे, नंदुरबार, मनमाड, बालसाड, धर्मापूर, त्याचप्रमाणे जळगाव, पाचोरा, सिल्लोड या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि लातूर या परिसरामध्ये मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पश्चिम विदर्भातील वाशिम, अमरावती, शेगाव या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 5 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरातमध्ये पुन्हा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 6 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील काही विभागामध्ये पुन्हा पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबई, नाशिक, मालेगाव, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी ढगफुटी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सातारा, सांगली आणि सोलापूर या भागांमध्ये मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई ते कोकण किनारपट्टीवर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भातील शेगाव, अकोला, दर्यापूर, अमरावती, अचलपूर, मोर्शी, वरुड, मोजरी, वाशिम, कारंजा, त्याचप्रमाणे यवतमाळ, डिग्रस, पुसद, नेर आणि दारव्हा या ठिकाणी मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पांढरकवळा, उमरखेड आणि वर्धा या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि देसाईगंज या ठिकाणीसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 6 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राव्यतिरिक्त ओडिशा, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश, छत्तीसगड, पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर संपूर्ण पहाडी भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस 6 सप्टेंबर रोजी राहण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनो, बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे काही भागामध्ये महाराष्ट्रातील काही भागामध्ये ढगफुटी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. साधारणपणे अचलपूर, धारणी, अकोट, बुऱ्हाणपूर, जळगाव, नंदुरबार, धुळे या भागामध्ये
ढगफुटी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे गुजरातमधील काही भागामध्ये सुद्धा ढगफुटी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 5 सप्टेंबर रोजी सुद्धा महाराष्ट्रातील काही भागामध्ये पुन्हा ढगफुटी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. जसे की नाशिक, नंदुरबार, मालेगाव, जळगाव, पालघर, वलसाड या भागामध्ये ढगफुटी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे गुजरातमधील काही भागामध्ये ढगफुटी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच जयपूर, आग्रा आणि टोंक या भागामध्ये सुद्धा ढगफुटी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करून विचारत चला. आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मी नितीन काळे आपले ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.